थांबवते या सगळ्या मुद्द्यावर तेजस्वी यादव यांनी देखील काही वेळापूर्वी जी प्रतिक्रिया दिलेली आहे ती सुद्धा आपण ऐकूया आणि पुन्हा एकदा चर्चा करूया। चलिए हम लोग जीत रहे हैं, बहुत शुभकामनाएं आप लोगों को। बदलाव होगा, बदलाव होगा, बदलाव होने जा रहा है, बदलाव होने जा रहा है। चलिए सरकार बना रहे हैं। चलिए बागेश्री, मला एकूणच ही सगळी स्थिती पाहिली की मला तुला 2020 मध्ये घेऊन जायचंय। भाजप 2020 मध्ये 74 जागा होती आणि राजद 75। साधारणतः एक जागेचा फरक होता 2020 ची जर आपण परिस्थिती पाहिली तर। त्यामुळे काटेकी टक्कर तेव्हा देखील पाहायला मिळत होती। आता काहीशी परिस्थिती, जरी भाजपनं तो जादुई आकडा पण म्हणूया एनडीएनं तो जादुई आकडा या ठिकाणी कलांमध्ये जरी पार केला असला तरी राजद देखील ज्या पद्धतीनं मैदानात उतरलेली आहे ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। त्यामुळे राजदनं देखील अगदी काटेकी टक्कर दिलेली आहे। लालू प्रसाद यादव यांनी या पक्षाची धुरा आता एकूणच वयोमानानुसार तेजस्वी यादव यांच्याकडे दिल्यानंतर मात्र सगळीच परिमाणं जी आहेत ती बदलली गेली। या निवडणुकीत तसं वारंवार पाहायला सुद्धा मिळालेलं होतं। गेल्या वेळी जे काही नुकसान झालं तेजस्वी यादव यांचं ते यावेळी मात्र दुप्पटीनं भरून काढण्याच्या तयारीत दिसतात तेजस्वी यादव। नक्कीच दुपटीने भरून काढण्याच्या तयारीत तर ते दिसतात। मात्र भाजपला कुठेही कमी आपण समजू शकत नाही या क्षणी। विनोद तावडे हे नाव आपण खरं तर विसरता कामा नये। महाराष्ट्रातलं एक महत्त्वाचं नाव आहे जे बिहारचे प्रभारी म्हणून तिथे काम करत होते। अत्यंत चाणाक्षपणे त्यांनी सगळी ही राजनीती आहे ती सांभाळलेली पाहायला मिळते बिहारची। अत्यंत सुबकपणे त्यांनी काही जी तिकीट दिली, जसं की मी मैथिलीचं नाव घेईन, जशी मैथिलीचं अशी काही त्यांनी तिकीट जी दिली ती अत्यंत योग्य पद्धतीने आणि योग्य